आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील नागरिकांना केला जातोय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे पूरस्थिती ओढवली होती। या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर ते तिथली पाहणी करत आहेत। तर खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात करण्यात आल्यामुळे एकता नगर परिसरामध्ये पाणी भरलं होतं। शिवाय रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप आलं होतं आणि तिथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सध्या पुण्यातील नवी सांगवी या परिसरामध्ये जे आहे ती सगळी पाहणी केली जाते, कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने जो पाऊस पडतोय आणि या पावसातून खडकवासला धरणातून जे पाणी सोडलं गेलं होतं त्यातून जे आहे ते मुळा आणि मुठा या दोन्ही नदींना याचा जो आहे तो फटका बसलेला होता। मुळशी धरणातून जे पाणी मुळा नदीमध्ये सोडलं होतं त्या पाण्यामुळे जे आहे ते सांगवीतील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये पाणी गेलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी जी आहे ती नागरिकांना झालेली होती आणि त्याचाच सगळ्याचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी वर्षा निवासस्थानावरून डायरेक्ट जे आहेत ते पुणे एअरपोर्टवरती पोहोचले आणि थेट पहिल्यांदा ते आता सांगवी या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। तिथून ते पाटील इस्टेटला जातील। पाटील इस्टेटला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुठा नदीच्या पाण्यामुळे असणारी झोपडपट्टी जी आहे ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते आणि तिथे देखील अनेक घरांचं नुकसान जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते जाणार आहेत आणि त्यानंतर तिसरा त्यांचा ठिकाण असणार आहे सिंहगड रस्त्यावरील एकता सोसायटीमध्ये। त्या ठिकाणी देखील सोसायटीच्या अनेक आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्या नागरिकांची देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ओरड होती। त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे ज्यावेळेस पुणे शहरामध्ये ते येतील तर महापालिकेची देखील प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असेल, या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांना सगळ्या बारकावे जे आहे की नेमकं पाणी कुठून येतंय, कशामुळे हे सगळा प्रकरण जे पाणी शिरण्याचं होतं ते कशामुळे घडतंय याबाबतची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली जाते आणि यानंतर कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या सगळा पाहणी दौरा झाल्यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पुणे पोलीस आयुक्त यांची एक संयुक्तिक बैठक घेऊ शकतात अशी माहिती मिळत आहे। या बैठकीबाबतची अधिकृत माहिती थोड्या वेळामध्ये मिळेल। जर का दौरा लांबणीवरती पडला नाही, जास्त वेळ जर इथे गेला नाही तर मुख्यमंत्री ही बैठक घेतील, नाहीतर मुंबईमध्ये गेल्यानंतर ऑनलाईन ही बैठक होणार आहे। परंतु या सगळ्याचा आढावा जे आहे ते मुख्यमंत्री घेत आहेत आणि या आढावा घेतल्यानंतर प्रशासनाला ज्या आहेत त्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून केल्या जाणार आहेत की नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या पूरस्थितीला इथून पुढच्या काळामध्ये टॅकल करायचं आहे, कारण का पुण्यातील घाट माथ्यावरती अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडल्यानंतर निश्चितच पद्धतीने मुळशी धरणातून मुळा नदीमध्ये आणि खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा केला जाऊ शकतो आणि त्यानंतर देखील अशा प्रकारची पूरस्थिती जर का ओढावली गेली तर निश्चितचपणाने मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होऊ शकते आणि ती हानी टाळण्यासाठी जे आहे ते निर्देश कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून या सगळ्या दौऱ्यामध्ये दिले जाऊ शकतात। जी रोहन, मात्र काही वाढीव मदत मिळण्याची शक्यता आहे का? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथपर्यंत पोहोचले आहेत तर त्या अनुषंगाने त्या तिथल्या रहिवाशांची किंवा नागरिकांची तशी अपेक्षा देखील असणार आहे? निश्चितचपणाने काही दिवसांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या ज्या आहेत त्या या सगळ्या नागरिकांनी केलेल्या पाहायला मिळत होत्या, कारण का पहिला पाऊस मागच्या आठवड्यामध्ये मोठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या अशा घरांमध्ये शिरलेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक हे सगळं संकट ओढावलं होतं, त्यामुळे पंचनामे करायला लागलेले होते आणि हे पंचनामे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्याच दिवसापासून जे आहे ते पंचनामे करायला सुरुवात केलेली होती। परंतु त्या पंचनाम्याचं पुढे काय झालं, कारण का ते पंचनामे झाल्यानंतर त्याबद्दलची कुठलीही
पावले उचलली गेली नाहीत. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत जी आहे ती सरकारमार्फत थेट रोख रकमेची मदत मिळालेली नाही. त्यामुळे देखील नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे ह्या सगळ्या नाराजीचा सूर जो आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर केला जाऊ शकतो. मागण्या अनेक केल्या जाऊ शकतात आणि मुख्यमंत्र्यांकडून देखील या सगळ्यांना जो आहे ते आश्वासन दिलं जाऊ शकतं. परंतु सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाचं असणार आहे की या नागरिकांना कन्व्हिन्स करून स्थलांतरित करणं, कारण का पावसाळा अजून काही महिने चालू शकतो आणि बेसमेंटमध्ये असणारे नागरिक जे आहेत ते पाऊस कमी झाल्यानंतर किंवा पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा घरामध्ये राहायला येतात आणि अचानक पाणी सोडल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या नागरिकांची जी आहे ती तारांबळ होते. त्यामुळे अगदीच खरं आहे, कारण रोहन आपण पाहिलं मागच्या वेळेस सुद्धा असं झालं होतं, तेव्हा काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथपर्यंत पोहोचले नव्हते. ही दुसरी वेळ आहे एकतानगरमध्ये पाणी घुसल्याची आणि त्यामुळे आता त्या नागरिकांना तशी अपेक्षा असणार आहे की स्थलांतर जे होते ते देखील एका व्यवस्थित ठिकाणी केलं जावं आणि त्यांची ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांची नासधूस झालेली आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, ते देखील त्यांना पुन्हा मिळावं अशी अपेक्षा त्यातल्या नागरिकांची असणार आहे. निश्चितचपणाने, कारण का खूप मोठी वित्तहानी जी आहे ती या नागरिकांची झालेली आहे. मग जे आपल्या डोळ्यात रेखच वाढवलेला संसार जो आहे तो उद्ध्वस्त झाला होता. अगदी नवीन घरामध्ये असणारे फ्रीज, टीव्ही, सोफा सेट, डायनिंग सगळं काही जे आहे ते सगळं उद्ध्वस्त या पावसामुळे एका रात्रीमध्ये झालेलं होतं आणि हा संसार त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या डोळ्यासमोर पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जो आहे त्यांनी तो आक्रोश या सगळ्याच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळत होता. गेल्या अनेक दिवसांपासून पंचनामे झाल्यानंतर देखील या पंचनाम्याचं पुढे काही झालं नसल्याची ओरड जी आहे ती या नागरिकांनी केलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर जर का हा सगळा प्रकार या नागरिकांनी व्यक्त केला तर निश्चितचपणाने प्रशासनाची जी आहे ती चांगली हजेरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी घेऊ शकतात. त्यामुळे नागरिक तर संतप्त आहेतच, परंतु ज्या पद्धतीने पाऊस पडतोय आणि ज्या पद्धतीने घाटमाथ्यावरून पाणी जे आहे ते या धरणांमध्ये येतंय ते पाहता इथून पुढचे काळ देखील संपूर्ण शहरासाठी आणि विशेषतः जे नदीच्या कडेला राहणारे नागरिक आहेत, म्हणजे ते विश्रांतवाडी पासून असेल, अगदी डेक्कनची पुलाची वाडी असेल, या शेहगर रस्त्यावरील एकतानगर सोसायटी असेल, निंबज नगर सोसायटी असेल किंवा पाटील इस्टेटचे झोपडपट्टी भाग असेल, या सगळ्या भागासाठी अतिशय संवेदनशील हा भाग बनलेला आहे. कारण का पाणी अचानक घरामध्ये शिरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नागरिकांची तारांबळ होते, वित्तहानी होते आणि हे प्रकार होऊ नये म्हणून या नागरिकांना कन्व्हिन्स करून स्थलांतरित करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जर का ते स्थलांतरित काही महिन्यांसाठी झाले नाही तर अशा प्रकार घडू शकतात. त्यामुळे केवळ आणि केवळ या नागरिकांना कन्व्हिन्स करून स्थलांतरित करणे हा सध्याचा पुढचा मार्ग पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारवरती टीका केली जाते, कारण का नदी सुधार प्रकल्प हा प्रकल्प खूप महत्वाचा पुण्याच्या दृष्टीने मानला जातो आणि याच नदी सुधार प्रकल्पामुळे या नदीची जी आहे ती बायोडायव्हर्सिटी बिघडलेली आहे अशा प्रकारचा आरोप देखील अनेक पर्यावरणवाद्यांनी किंवा नुकतेच आदित्य ठाकरेंनी देखील या सगळ्या भागाची पाहणी केली. रोहन, या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.